तो म्हणजेच डिक्लेअर झोन मध्ये एक धाव धावफलकावरती या श्री गणेश झालाय संघाचा. खरं तर आपण बघितलं होतं गोटेवाडी या संघाने दमदार विजय मिळवत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. अनेक मान्यवरांची मांदी व्यासपीठावरती आली आहे. खरं तर सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे. यावेळचा चेंडू जमिनीलगतचा फटका, चेंडू मात्र जमिनीला घासत पुसत मात्र लॉंग ऑन सीमारेषेजवळ जातोय. चांगला ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला किरणच्या बॅटमधून. खरं तर ही दुसरी धावसंख्या असणार आहे किरणच्या बॅटमधून. धावफलकावरती धावा झाडल्या 2. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आघाडीचा गोलंदाज अमोल वापरला जातोय. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक आहे. आपण बघतो बॅकवर्ड पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, सिली पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर आपण बघतोय सिली मिडऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, मिडऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि अगदी गोलंदाजाशी डाव्या बाजूला मिड ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वापरला जातोय. हा चेंडू जमिनीलगतचा फटका जातोय आर पार सीमारेषा पार चौकार. अभिजितच्या बॅटमधून आलाय चौकार. नक्कीच बघा आमच्या आयोजक संघाच्या वतीने जे सामनावीराचं टी शर्ट दिलं जातोय ना, तीच टी शर्ट घालून मित्रांनो मैदानावरती खेळायचं आहे. कारण आम्हाला तुम्ही ज्या वेळेला ती सामनावीराची टी शर्ट घालून खेळणार ना, त्याला आम्हाला समजेल की मागचा मॅचचा हिरो तुम्ही होतात म्हणून. तर विनंती असेल गोटेवाडी ही सांगायला की आपण सुद्धा नक्कीच के आणि तदनंतर हितेश संतोष दोघांना विनंती असेल. अमोल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळचा चेंडू मोठा फटका घेतला जातोय परंतु चेंडू निर्धारित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन एक धाव. बघतोय आपण व्यासपीठावरती अनेक मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. मी आदरणीय गणेश पाटील साहेब, निरंजन पाटील साहेब, पैलवान आकाश पाटील साहेब, अंकुर खोत, तदनंतर लारा शिंगणवाडी आणि तदनंतर अध्यक्ष विशाल पाटील, अध्यक्ष म्हणजे कराड असोसिएशनचे आदरणीय कराड असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पाटील साहेब यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करतो आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती बसायचं आहे. खरं तर सातारा जिल्ह्यातील कराड तालुका आणि कराड तालुक्यातील एकत्रित हे सर्व गावं एकीचं प्रतीक असणारे ही गावं पाहायला मिळतात मित्रांनो. आणि वाईट चेंडूचा इशारा आलाय. वाईट चेंडू आलाय. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. आणि बघतोय आपण लारा दादांची सिटी वाजतोय आणि जशी सिटी वाजतोय तसं हृदयामध्ये धगधग होतोय. आम्हाला वाटत आहेत की पोलीस आहेत की काय इथे, परंतु तसं काही नाही आहे. मॅच आनंदात होणार आहे. बघतोय आपण अप्रतिम चेंडू होता, गतीचा वापर केला झाला थोडंसं. बघतोय आपण फुलर लेनचा चेंडू होता, गुडले स्पॉटवरून चेंडू थोडासा फ्लाय होतोय आणि एसटी रक्षकाकडे जातोय. इथे मात्र चांगलं षटक म्हणावं लागेल. चौकारानंतर कमबॅक करून पाहायला मिळालं अमोलचं. शुभम आणि अभिजित ही जोडी मैदानावरती आहे. अभिजितच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर हा चेंडू जाईल का, जाईल का? येस, चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय आर पार सीमारेषा पार चौकार. षटकाची समाप्ती चौकाराने झालंय. एक म्हणावं लागेल की चांगलं षटक म्हणावं लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. ज्या 3 मॅचेस झाल्या त्या 3 मॅचमध्ये हा एक असा षटक असणार आहे की त्या षटकामध्ये तब्बल 12 धावसंख्या आल्यात. अमोल मागणा ठरला इथे, परंतु कौतुक करावं लागेल अभिजितचं ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आल्यात. खरं तर लारादादांनी सांगितलं होतं मगाशी ज्यावेळेला की आमचे प्लेअर होत नव्हते, परंतु आता मात्र झालेत, एकत्रित आलेत. कारण एकत्रित येणं महत्त्वाचं असतं. कारण जेव्हा आपण एकत्रित येतो त्यावेळेलाच काहीतरी नवीन काहीतरी घडत असतो. षटक संपल्यानंतर घेऊ आपण. ओके. तर भरत मोहिते साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती आहे. सूर्यकांत पाटील इथे प्रमोद षटक क्रमांक 2 वापरला जातोय. राऊंड द विकेट येतोय. पंचांच्या उजव्या बाजूने डावखुर हाताचा फलंदाज. चांगला चेंडू होता, थोडासा कट होऊन चेंडू आतमध्ये येतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. प्रमोद खरं तर 12 धावसंख्या स्थिरावलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ होतोय. षटकानंतर बघतोय आपण पॉवर प्लेच्या षटकानंतर थोडंसं क्षेत्ररक्षणाची जमावट डीपमध्ये सजावण्यात केलेलं आहे. परंतु अभिजितचा विकेट महत्वाचा असणार आहे. अभिजितचा विकेट महत्वाचा असणार आहे. इथे काय घडेल? अभिजित जाईल का माघारी? यस, इथून मात्र माघारी परतावं लागेल अभिजितला. धावचीची विकेट होतो, फंबलिंग झालंय आणि अभिजित जातोय, शुभम जातोय माघारी. शिंगणवाडी या संघाला पहिला धक्का लागतोय, तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती.
खरं तर आघाडीला आला होता नक्कीच शुभम नक्कीच अभिजितच्या जोडीला, परंतु तिथे मात्र जास्ती काही करू शकला नाही आहे. नवीन फलंदाज दाखल होते. लारादाता आम्हाला नाव कळवायचं आहे. अभिजित बरोबर ती नवीन फलंदाज आवी आहे. राऊंड द विकेट गोलंदाज. लोअर फुलटा चेंडू होता. थोडंसं गती परिवर्तित होतं. मिड विकेट झोनमध्ये काऊ कॉर्नरला फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली जातोय. थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये फंबलिंग झालंय. 2 धावा धावफलकावरती येतील. विकेट नंतर आलेल्या 2 धावा अभिच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता. अभि सुद्धा मोठे फटके घेण्यासाठी गणला जातो. चर्चेत आहे हा फलंदाज, परंतु आज काय कळेल. पुढे सरसावून खेळला जातो. बॅटची इनर एज आणि विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. अभिला सुद्धा जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. सिंगनवाडी या संघाला मैदाना स्कोर बोर्डवरती झाले 14ला 2 अशी परिस्थिती सिंगनवाडी या संघाची. हुक केला होता फटक्याला. तिथे क्षेत्ररक्षक आला, परंतु तिथे मात्र 2 धावा धावफलकावरती जोडल्या जाईल. खरं तर अभिजितला इथे मात्र खामोश ठेवलंय. त्याला स्ट्राईक मिळणं किती महत्त्वाचं असणार आहे, कारण 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलोय. प्रमोदचा हा चेंडू अप्रतिम होता. निर्धाव चेंडू आलाय बघा. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता प्रमोदने, तर नंतर शेवटचाही चेंडू त्यांनी निर्धाव फेकलाय. आणि या षटकामध्ये तब्बल 2 विकेट्स त्याने मिळवलेल्या आहेत आणि महत्त्वपूर्ण विकेट्स होत्या. कारण एक विकेट होती शुभमची जो आघाडी आला होता, तदनंतर अभिची एक विकेट होती जो नुकताच येऊन फक्त 2 धावा आपल्या संघासाठी मिळवून दिल्या होत्या. तदनंतर तो मैदानाच्या बाहेर झालाय. 16 धावसंख्या धावफलकावरती आले. दुसरं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. तदनंतर आपण बघतोय 4 प्रमुख गोलंदाजी केली आहे. फलंदाजी मार्कवर आहे, ज्यांनी 2 चौकार ठोकले होते, परंतु इथून मात्र बघा चेंडू चाललाय तो म्हणजेच निर्धारित क्षेत्रामध्ये 1 धाव धावफलकावरती येईल. 1 डी धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. पाहतोय आपण एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतोय. 18 धावसंख्या धावफलकावरती आहे. एक चेंडू इथे मात्र झालाय आणि एक चेंडूच्या अंती धावफलकावरती धावा लागल्या, त्या म्हणजेच 18. विशालजी पाटील साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्यानंतर मंगेश पाटील साहेब, निरंजन पाटील साहेब, पैलवान आकाश पाटील साहेब, अंकुश खोत, लारा शिंगणवाडी या सगळ्यांचं आम्ही पुन्हा एकदा मैदानावरती या व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत करतो. आलेल्या सर्वांना या मंचावरती बसण्याची कृपा करतो. यावेळेला बॅट आणि पॅड मधला चेंडू होता, खरं तर खोदून काढावा लागला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजाकडे थ्रो केला जातोय. 1 धाव धावफलकावरती येतोय. खरं तर अभिजितच्या बॅटमधून आलाय चौका. हा नक्कीच 1 धाव आली होती आणि 1 धाव धावफलकावरती स्कोर बोर्डवरती ऍड होईल. 19 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. इथं मात्र नवीन फलंदाज विराज स्ट्रायकिंग एंडला येतोय. फटका चांगला आहे, परंतु चेंडू बघा क्षेत्ररक्षणचा अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जिथे षटकार होता तिथे मात्र चेंडूला अडवलंय. वा रे वा, क्या बात है. क्षेत्ररक्षणाचं नाव कळलं तर महत्वाचं ठरेल. प्रथान गोडसे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मित्रांनो, फलंदाजी आणि गोलंदाजी बरोबर ती
पाहतोय आपण हाही चेंडू चांगला होता. खरं तर यूट्यूबला जरूर चेक केलं गेलं होतं. आमचे यूट्यूबर आहेत, अशा प्रकारे अन्याय कोणच्यावरती होऊन देणार नाही. परंतु चांगला फटका चांगला होता आणि त्याही पलीकडे क्षेत्ररक्षण चांगलं होतं. रोहितच्या हातामध्ये जाईल का चेंडू? नाही. इथे मात्र दोन रोहित आले होते. एक 77 नंबरचा जर्सी परिधान केलेला आणि एक 45 नंबरचा जर्सी परिधान केलेला रोहित. परंतु येस, एक शुभमन गिल आणि एक रोहित शर्मा. इथे मला वाटतं शुभमन गिलने इथे कॅच पकडली आणि माघारी परतावा लागला आहे म्हणजे विराजला. 21 धावसंख्या धावफलकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. बघा इंद्रजित दादाने इथे नक्कीच चेक केलंय आणि बघतोय आपण अशोक रवळेकर साहेब शिरबे यांचं शुभागमन इथे व्यासपीठावरती झालंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. नवीन फलंदाज आम्हाला सांगायचा आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, आउटसाइड ऑफ स्टंप आहे. फलंदाज नक्कीच गोल इथून आम्हाला पंचांचं वाईट येतोय. 22 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. नवीन फलंदाज आमच्याकडे सांगायचा आहे कोण आहे. फटका आहे अप्रतिम, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. संपलाय खेळ तो म्हणजे अभिजितचा, ज्याने 2 चौकार मारत आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये नेलं होतं. परंतु आता मात्र माघारी परतावे लागेल. शेवटच्या चेंडूवरती प्रयत्न होता, मोठ्या फटक्याचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक तिथे उभा होता. अभिजितला इथून मात्र होते माघारी. परंतु अप्रतिम खेळ करत मात्र इथून मात्र आपण बघतोय ते म्हणजेच तो संघ होता सिंगणवाडी, हा संघ माघारी पडतोय आणि धावावरती धावा लागल्या 22. नेक्स्ट मॅच गणेशवाडी अ वर्सेस शालशिरंबे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा भिरक, हॅलो हॅलो हॅलो.
प्रथम कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचं धन्यवाद. आणि जिंती या गावानं जे आज आयोजन केलेलं आहे, आपल्या सर्व आपला कराड तालुका हा जर तसा पाहिला तर खूप खेड्यातील पोरं आहेत. आणि एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की क्रिकेटच्या निमित्तानं आज बरेचशी मुलं जी गावात शिकलेले आहेत, थोडेफार शिकलेले आहेत, कमी शिकलेले आहेत, जॉबची सध्या खूप गरज आहे त्यांना. अशा वेळेस ते क्रिकेटच्या अनुषंगानं का होईना पण ते एक गाव सोडून मुंबईसारख्या सिटीमध्ये येऊन स्थिरावतात. एक क्रिकेटची त्यांना एक आशा आहे की मला खेळायला भेटेल आणि त्याच्यातून ते एक जॉबचा पण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे असं संयुक्त एकमेकाला इथं आल्यानंतर एकमेकाची विचारपूस केली जाते, एकमेकाला काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवल्या जातात आणि त्याच्यातून एक मनोरंजन म्हणून हा क्रिकेटचा आस्वाद घ्यावा. इथं कोणी कोणाची ईर्ष्या करू नये, कारण सगळं पाहिलं तर कराड तालुका हा सगळा आपलाच आहे. त्यामुळे कोणीही जिंकला एकच विनर असतो प्रत्येक संघाचा. त्यामुळं आणि मी जे आत्तापर्यंत गेले 1-2 वर्ष झालं प्रत्येक सामन्याला हजर राहतो, प्रत्येक सामने पाहतो. पहिल्यांदा मी असं पाहिलं की गावाकडं खूप आपल्या ईर्ष्या असतात, खूप भांडणं होतात, पण कराड तालुका असोसिएशननं जे आत्तापर्यंत जेवढे सामन्याचं नियोजन केलं, आयोजन केलं, प्रत्येक संघानं अतिशय काटेकोरपणे प्रत्येक नियम फॉलो केले आणि कोणताही वादविवाद न करता सगळ्या स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पडल्या. आणि मला आशा आहे की जिंती हे आमच्या गावाचं नजीकचंच गाव आहे, त्यामुळे तेही अतिशय उत्कृष्टपणे आजच्या दिवसभराचं नियोजन आणि बिनावाद स्पर्धा पार पाडतील आणि जे कोणी विजेते असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच सर, खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं सरांनी आपल्याला खूप मोजक्या शब्दामध्ये आपल्या हृदयाला खरं तर भेडसावती शब्द म्हणालेत. आणि एकीचं प्रतीक असणारं हे कराड तालुका आहे आणि कराड तालुक्यातील सर्व गावं आहेत. तर सर्वांनी एकत्रित आलो आहे मित्रांनो. खरं तर मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हटली जाते आणि या स्वप्नांच्या नगरीमध्ये प्रत्येकजण काहीतरी स्वप्न घेऊन गावाखेड्यातून आपल्या या मुंबईच्या नगरीमध्ये येत असतो. अशाच वेळेला आपले सर्वच मित्र कंपनी या मुंबईमध्ये भेट घेत असतात आणि त्यामध्येच आपल्याला गावाला जायला जमत नाही. मग अशा वेळेला तर आपल्या अंगामध्ये असलेली कलाकुसर, खरं तर कराड तालुका या क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करावं लागेल की ज्यांनी तुमच्या आमच्यासाठी हा भव्य व्यासपीठ निर्माण करून दिलेला आहे. अशोक साहेबांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. जाऊया मॅचकडे. तिथे मॅच रंगतोय येलगाव विपक्ष शिंगणवाडी. येलगाव या संघाला इथे मात्र विजयासाठी तब्बल 23 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र 12 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पहिलं षटक मार्गस्थ होतं. इथून मात्र पहिलं षटक अभिजित घेऊन आला होता. आघाडीची जोडी प्रशांत आणि प्रमोद ही जोडी मैदानावरती होती. यस, इथे मात्र फ्री हिटचा फटका असणार आहे. उघडे डोळे पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट. मारील का फलंदाज एखादा मोठा हिट? यावेळेचा चेंडू मोठा फटका आलाय परंतु मिस टाइम झालाय. येईल का? राहुल चेंडूच्या खाली आला होता परंतु चेंडू पकडण्याच्या अगोदरच मात्र चेंडू त्याला इथून मात्र छेदून भेदून झालाय चौकाराच्या दिशेने. आर पार सीमारेषा पार चौकार. 16 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे. प्रमोदच्या बॅटमधून चौकार आलाय. प्रशांतने सुद्धा एक षटकार ठोकला होता, तो म्हणजे पहिल्या चेंडूवरती. इथून मात्र विजयाच्या दिशेने आगीकूच करताना पाहतोय आपण येलगाव हा संघ. आणि महत्त्वाचं असेल विजय होणं, कारण आपण प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर क्रिकेट खेळत असतो. क्रिकेट खेळत असताना आपल्याला जर विजय मिळाला तर अजून आनंद होत असतो आणि आपल्या खरं तर आनंद आहे आज या ज्योतिर्लिंग चषकामध्ये. आपल्याला हा चषक मात्र आपल्या घरी न्यायचा आहे, आपल्या नक्कीच गावाच्या दिवसेनं मात्र न्यायचा आहे. आनंद असेल आज. बघतोय हा चेंडू मात्र नवीन गोलंदाज वापरला जातोय. नाव वाईट चेंडू आहे.
वाईट चेंडू होईल आणि एकदा वाईट चेंडूवरती ॲड केले. शुभम, ऋषी इथे मात्र गोलंदाज क्रमांक 2 वापरला जातोय. अजून एक चांगला फटका आहे, स्क्वेअरचा फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो पकडेल तोपर्यंत एक धाव धावफलकावरती आली आहे. 18 धावसंख्या धावफलकावरती जोडल्या जातात. बघतोय आपण यावेळेस मात्र ऑन द स्ट्राईक प्रमोद आहे. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. अजून एक फटका चांगला आहे, पॉइंट आणि कव्हर मधला आहे. देखना चिकना फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य, चेंडू जाईल का? येस, नो डाऊट्स, इट्स आउट ऑफ द पार्क, चौकार. ची गरज आहे. येस, नेक्स्ट मॅच आहे. नक्कीच आपण टॉस नाणेफेक झालेली आहेच आणि नाणेफेक करत असताना मात्र ज्या संघाने इथे मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, लगेच मैदानावरती उतरायचं आहे आणि इथून मात्र आपण बघतोय येलगाव हा संघ इथे विजयी झालाय.